हॅलो स्टुडंट्स. सो नेक्स्ट आपण बघणार आहे वॅकन्सी थ्रू एलिव्हलेंट इम्प्युरिटी. आता वॅकन्सी थ्रू एलिव्हलेंट इम्प्युरिटी बघायसाठी सुरुवातीला बघून या ऑक्सिडेशन स्टेट वाला व्हिडिओ. बिकॉज ऑक्सिडेशन स्टेट जर कळेल तरच कळेल तुम्हाला वॅकन्सी थ्रू एलिव्हलेंट इम्प्युरिटी. बघा आता एलिव्हलेंट आयन्स मीन्स काय, बरोबर. यातला जर आपण वर्ड बघितला तर आपल्याला वॅकन्सी वर्डशी आपण फॅमिलियर आहोत, इम्प्युरिटी वर्डशी आपण फॅमिलियर आहोत. बिकॉज आपण बघत होतो इम्प्युरिटी डिफेक्ट, आणि इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये आपण बघितलं की होस्ट ॲटम जो असेल ज्यापासून काय बनलेला असेल आपला सॉलिड बनलेला असेल, त्यामध्ये जर फॉरेन ॲटम्स आले मीन्स ॲटम्स डिफरंट फ्रॉम होस्ट ॲटम्स जर आले त्यामुळे क्रिएट होते इम्प्युरिटी. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट मधला नेक्स्ट टॉपिक आपण बघता वॅकन्सी थ्रू एलिव्हलेंट इम्प्युरिटी. आता होस्ट ॲटम पेक्षा जर अदर ॲटम्स आपल्या सॉलिड मध्ये आले त्यामुळे क्रिएट होते इम्प्युरिटी. सपोज करा हा जो सॉलिड बनलाय हा बनलाय NaCl पासून. बघा सॉलिड बनला NaCl पासून, पण यामध्ये एक इम्प्युरिटी आली आहे, ती आली आहे SR ची. मीन्स SR इम्प्युरिटी ऍड झाल्या ना, ह्या जाईल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये. सो हे सगळं समजून घ्यायसाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल एलिव्हलेंट स्पेसिस, बरोबर, किंवा एलिव्हलेंट आयन्स. आपल्याला समजायचं आहे एलिव्हलेंट आयन्स काय असतील. आता एलिव्हलेंट आयन्स बघा, आयन्स विथ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. सो म्हणून म्हटलं तुम्हाला की ऑक्सिडेशन स्टेट इम्पॉर्टंट असेल. आता आयन्स विथ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट दॅट ऑफ होस्ट ॲटम्स. आता इथे जर बघितलं आपण होस्ट ॲटम असेल Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. हे सगळे Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह हे झाले होस्ट ॲटम्स. आणि SR2 पॉझिटिव्ह हा झाला फॉरेन ॲटम. आता फॉरेन ॲटमची जर ऑक्सिडेशन स्टेट बघितली, SR2 पॉझिटिव्ह घेऊन आहे ऑक्सिडेशन स्टेट. बघा SR वर चार्ज घेऊन आहे 2 पॉझिटिव्ह मीन्स याची ऑक्सिडेशन स्टेट असेल +2. आणि Na बघा आता +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे मीन्स प्लस ऑक्सिडेशन स्टेट कंपेअर करू आपण प्लस ऑक्सिडेशन स्टेट सोबत. सो Na ची ऑक्सिडेशन स्टेट असेल प्लस आणि याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. सो SR ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, Na ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1 मीन्स होस्ट ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. त्यानंतर जो फॉरेन ॲटम आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. मीन्स आयन्स विथ डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. आयन्स ऍड झालेला आहे ज्याची ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट आहे, आणि कोणापेक्षा डिफरंट आहे तर होस्ट ॲटम पेक्षा डिफरंट आहे. आणि अशा आयन्स मुळे क्रिएट होते इम्प्युरिटी, आणि त्यालाच म्हणतो आपण वॅकन्सी थ्रू एलिव्हलेंट इम्प्युरिटी. आता इम्प्युरिटी क्रिएट झाली आहे बिकॉज ॲटम डिफरंट फ्रॉम होस्ट ॲटम आलाय, त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट आहे. आणि ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट असल्याने आपल्याला दिसून येईल की इथे काय क्रिएट झाली आहे वॅकन्सी. आता वॅकन्सी कशी क्रिएट होईल तर बघा, कुठलाही जर एलिमेंट असेल किंवा कुठलाही सॉलिड असेल तो असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बघा आता जर आपण हा सॉलिड बघितला तर हा सॉलिड जेव्हा क्रिएट होईल तो असेल इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रल व्हासाठी बघून घ्या इथे Na पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि Na पॉझिटिव्ह चार्ज असल्याने इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होती. पण जेव्हा SR2 पॉझिटिव्ह चार्ज आला, बघा आता SR2 पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा येईल तेव्हा +2 चार्ज साठी आपल्याला लागेल 2 Na, बरोबर. जर +2 चार्ज बॅलन्स करायचा आहे तर Na चे लागतील 2 ॲटम्स बिकॉज Na ची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. आणि +2 चार्ज जर बॅलन्स करायचा असेल तर 2 Na चे मॉलिक्युल्स हा सॉलिड सोडून बाहेर जातील बिकॉज +2 ला बॅलन्स करायचा आहे. +2 बॅलन्स केव्हा होईल जेव्हा +2 चार्ज बाहेर जाईल. मीन्स SR2 पॉझिटिव्ह तेव्हा सॉलिड मध्ये येईल जेव्हा 2 पॉझिटिव्ह चार्ज बाहेर जाईल. 2 पॉझिटिव्ह आत यायसाठी 2 पॉझिटिव्हला बाहेर जावं लागेल, आणि 2 पॉझिटिव्ह बाहेर जाईल सॉलिड सोडून मीन्स +1 चार्ज आहे. मीन्स 2 ॲटम्स ऑफ Na बाहेर जातील. +2 चार्जला बॅलन्स करायसाठी 2 ॲटम्स ऑफ Na जातील बाहेर, तेव्हा चार्ज होईल +2. आणि हा +2 चार्ज बॅलन्स होईल +2 नी. मीन्स 1 ॲटम ऑफ SR जेव्हा येईल सॉलिड मध्ये, जेव्हा 1 ॲटम ऑफ SR येईल तेव्हा 2 ॲटम्स ऑफ Na सॉलिड सोडून बाहेर जातील. आणि जेव्हा 2 ॲटम्स ऑफ Na बाहेर जातील, क्रिस्टल सोडून बाहेर जातील, त्यामध्ये एका स्पेसला मीन्स एका Na स्पेसला तर SR ऍडजस्ट होऊन जाईल, पण सेकंड स्पेसला क्रिएट होईल वॅकन्सी. बघा 2 मॉलिक्युल्स ऑफ Na बाहेर गेले, इथं पण असेल Na चा मॉलिक्युल, इथं पण असेल Na चा मॉलिक्युल. मीन्स Na चे मॉलिक्युल्स क्रिस्टल सोडून बाहेर गेले, त्या जागी आला SR चा मॉलिक्युल. 1 स्पेसला 1 Na च्या स्पेसला SR चा मॉलिक्युल आला, पण सेकंड स्पेस राहिली रिमेनिंग, आणि ह्या सेकंड स्पेसला क्रिएट झाली वॅकन्सी. म्हणून आपण म्हणतो वॅकन्सी क्रिएटेड बाय आयन्स विच हॅव डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट मीन्स एलिव्हलेंट. बघा यालाच म्हटलं आपण एलिव्हलेंट, आणि याला म्हटलं आपण वॅकन्सी थ्रू एलिव्हलेंट. आणि दुसरा ॲटम ऍड झालेला आहे अदर दॅन द होस्ट ॲटम, म्हणून म्हटलं आपण इम्प्युरिटी, आणि हा असेल वॅकन्सी थ्रू एलिव्हलेंट इम्प्युरिटी. बघून घ्या. आणि बघा इथे जर बघितलं तर Na च्या जागी दुसरा आयटम सबस्टिट्यूट झालेला आहे. सो हा असेल टाइप ऑफ सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. बिकॉज Na च्या जागी सबस्टिट्यूट झालाय SR, म्हणून याला म्हणू आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सो हा असेल सेकंड टाइप ऑफ सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघून घ्या.
सो इम्प्युरिटी डिफेक्ट मधला नेक्स्ट टाइप असेल इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट आपण बघितलं की जेव्हा होस्ट ऍटम पेक्षा डिफरंट ऍटम्स आपल्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये येतात त्याला म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट मीन्स काय, यासाठी आपल्याला इंटरस्टिशियल स्पेस समजून घ्यावं लागेल. आणि मागचे जर व्हिडिओ बघितले इंटरस्टिशियल डिफेक्ट वरचे, त्यामध्ये तुम्हाला कळेल की इंटरस्टिशियल स्पेस काय असेल. मीन्स जेव्हा एक सॉलिड अरेंज होतो त्यामध्ये काही स्पेस रिमेनिंग राहते, त्या स्पेसलाच आपण व्हॉइड स्पेस म्हणतो आणि व्हॉइड स्पेसलाच डिफेक्टच्या केसमध्ये आपण म्हटलेलं आहे इंटरस्टिशियल. आता इथे बघा, इथे स्पेस रिमेनिंग दिसत असेल पार्टिकलच्या अरेंजमेंट मध्ये, बघा इथे स्पेस रिमेनिंग दिसत असेल तुम्हाला, या स्पेसला म्हणून आपण इंटरस्टिशियल स्पेस. आणि या स्पेस मध्ये जर ऍटम्स डिफरंट फ्रॉम होस्ट ऍटम येऊन बसले तर त्याला म्हणून आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता हा एक्झाम्पल घेतला आपण स्टीलचा. स्टील बनलेला असेल आयरन पासून, बघा आता स्टील बनलेला असेल आयरन पासून, पण त्यामध्ये काही इम्प्युरिटीज ऍड केल्या आणि इम्प्युरिटी ऍड केलेली आहे कार्बनची. आता कार्बनची जी इम्प्युरिटी ऍड केली आहे ती ऍड झाली इंटरस्टिशियल स्पेसला, म्हणून आपण याला म्हणू शकतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, ज्यामध्ये फॉरेन ऍटम स्पेस घेतात इंटरस्टिशियल स्पेसला. बघा याला म्हणून आपण इंटरस्टिशियल स्पेस, या स्पेसला म्हणून आपण इंटरस्टिशियल स्पेस. जी स्पेस रिमेनिंग राहते सॉलिडच्या अरेंजमेंट नंतर त्या स्पेसला म्हणतो आपण इंटरस्टिशियल स्पेस. आणि त्या स्पेसला ऍटम्स येऊन बसले डिफरंट फ्रॉम द होस्ट ऍटम आणि त्यामुळे याला म्हणून आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघून घ्या.